एका विशाल दगडावर कोरलेलं एक असं मंदिर ज्याचे खांब जमिनीला न टेकता हवेत लटकतात। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। शेकडो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी असं कोणतं तंत्रज्ञान वापरलं असेल ज्याचा शोध आजचे आधुनिक अभियंतेही लावू शकलेले नाहीत। या मंदिराच्या खांबाखालून जर कपडा आरपार काढला तर घरामध्ये सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे। पण यामागचं खरं रहस्य काय आहे आणि एका रात्रीत निर्माण झालेल्या या मंदिराच्या भिंतींवर रक्ताचे डाग कुठून आले? चला तर मग आज आपण या अद्भुत मंदिराचा रहस्यमयी प्रवास करणार आहोत, जो तुम्हाला थक्क करून सोडेल। नमस्कार मित्रांनो, स्वराज्य रक्षक चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। हे अद्भुत मंदिर आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात असून याला लेपाक्षी मंदिर किंवा वीरभद्र स्वामी मंदिर म्हणून ओळखले जाते। या मंदिराची रचना आणि त्यामागील इतिहास इतका रंजक आहे की आजच्या प्रगत विज्ञानालाही यासमोर नतमस्तक करावे लागते। विजयनगर साम्राज्याच्या काळात म्हणजेच 16व्या शतकात विरूपण्णा आणि वीरण्णा या दोन भावांनी या मंदिराची निर्मिती केली होती। हे दोघे भाऊ विजयनगरच्या राजाच्या दरबारात उच्च पदावर होते। हे मंदिर स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते। या मंदिराची सर्वात मोठी विशेषता म्हणजे येथील लटकता खांब। मंदिराच्या मुख्य मंडपात अनेक खांब आहेत, पण त्यापैकी एक खांब छताला जोडलेला आहे, मात्र जमिनीला अजिबात स्पर्श करत नाही। तो जमिनीपासून काही मिलीमीटरवर हवेत लटकत असतो। ब्रिटिश काळात एका विदेशी अभियंत्याने या खांबाचे रहस्य जाणून घेण्यासाठी त्याला साखळीने हलवण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून यामागचे मेकॅनिझम समजेल। पण जसा त्याने तो खांब हलवला तसे मंदिराचे इतर खांबही हलू लागले आणि छताला तडे जाऊ लागले। संपूर्ण मंदिराचा भार या लटकत्या खांबावर अत्यंत हुशारीने संतुलित केला गेला आहे। हे लक्षात येताच त्याने तो प्रयत्न सोडून दिला। हे प्राचीन इंजिनिअरिंगचे असे रहस्य आहे जे आजही उलगडलेले नाही। या मंदिराचा संबंध थेट रामायण काळाशी जोडला जातो। माता सीतेचे हरण करून जेव्हा रावण तिला लंकेला घेऊन जात होता तेव्हा जटायू पक्षाने रावणाचा मार्ग अडवला होता। या ठिकाणी रावण आणि जटायू यांच्यात भीषण युद्ध झाले। रावणाने आपल्या तलवारीने जटायूचे पंख कापले आणि ते याच भूमीवर कोसळले। नंतर जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण माता सीतेच्या शोधात येथे पोहोचले तेव्हा त्यांनी रक्ताने माखलेल्या जखमी जटायूला पाहिले। प्रभू श्रीरामांनी अत्यंत प्रेमाने आणि आदराने त्याला मिठी मारली आणि म्हटले, लेपाक्षी, म्हणजेच तेलुगू भाषेत उठ पक्षा। याचवरून या जागेचे नाव लेपाक्षी पडले अशी जनमानसात तीव्र श्रद्धा आहे। मंदिरात आजही एका विशाल खडकावर एका अत्यंत मोठ्या पावलाचा ठसा पाहायला मिळतो। हा ठसा सामान्य मानवाचा नसून माता सीतेचा आहे असे मानले जाते। या पाऊलखुणेचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे या पाऊलखुणामधून 12ही महिने पाणी पाझरत असते। आजूबाजूची जागा कितीही सुकलेली असली तरी या पावलामध्ये नेहमी पाणी साठलेले असते। हे पाणी कुठून येते याचे उत्तर विज्ञानाकडेही नाही। भाविक या पाण्याला अत्यंत पवित्र मानतात। या मंदिरासोबत एक अत्यंत भावूक आणि क्रूर इतिहासही जोडलेला आहे। असे म्हटले जाते की राजाच्या संमतीशिवाय विरूपण्णा यांनी राजकोषातील धन वापरून या मंदिराचे बांधकाम सुरू केले होते। जेव्हा राजाला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी रागाच्या भरात विरूपण्णा यांचे डोळे काढून घेण्याचा आदेश दिला। विरूपण्णा हे प्रभू वीरभद्राचे निस्सीम भक्त होते। राजाच्या या आदेशाने दुःखी होऊन त्यांनी स्वतःच आपले डोळे काढून मंदिराच्या एका भिंतीवर फेकले। आजही त्या भिंतीवर रक्ताचे 2 गडद डाग पाहायला मिळतात। वैज्ञानिक तपासणीतही ते डाग मानवी रक्ताचेच असल्याचे संकेत मिळाले आहेत। तेलुगू भाषेत लेपाक्षीचा आणखी एक अर्थ डोळे नसलेला गाव असाही काढला जातो, जो या घटनेशी साधर्म्य दर्शवतो। लेपाक्षी मंदिराच्या वास्तुकलेत आणखी एक आकर्षण म्हणजे येथील नंदीची भव्य मूर्ती। मंदिराच्या मुख्य परिसरापासून काही अंतरावर एका अखंड काळ्या खडकातून कोरलेली भारतातील सर्वात मोठी नंदीची मूर्ती आहे। या मूर्तीची लांबी आणि उंची इतकी अवाढव्य आहे की दुरूनच ती भव्यता नजरेत भरते। या नंदीच्या गळ्यातील घंटा, साखळ्या आणि कोरीव काम पाहताना कारागिरांच्या कौशल्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान वीरभद्राची रौद्र आणि भव्य मूर्ती स्थापित आहे। मंदिराच्या छतावर विजयनगर शैलीतील अप्रतिम चित्रकारी पाहायला मिळते। यामध्ये महाभारत, रामायण आणि पुराणातील कथाचित्रांच्या माध्यमातून जिवंत केल्या आहेत। शेकडो वर्षे उलटून गेल्यानंतरही या चित्रांचे रंग आजही टिकून आहेत, जे त्या काळातील नैसर्गिक रंगांच्या उत्कृष्ट दर्जाची साक्ष देतात। मित्रांनो, लेपाक्षी मंदिर हे केवळ दगडांचे बांधकाम नसून आपल्या पूर्वजांच्या अतुलनीय स्थापत्यशास्त्राचा, कलेचा आणि आपल्या गौरवशाली संस्कृतीचा एक जिवंत आणि चालता बोलता पुरावा आहे। हे मंदिर आपल्याला आपल्या प्राचीन विज्ञानाची आणि इतिहासाची जाणीव करून देते। तुम्हाला लेपाक्षी मंदिराचा हा रहस्यमयी इतिहास कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असाच ऐतिहासिक वारसा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। जय जिजाऊ, जय शिवराय।
जटाटवीकलज्जलप्रवाहपावितस्थले कलेवलम्ब्यलम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकाण्डमण्डमण्डमण्ड